लोधवडे इथं वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा छडा, 3,90,000चा मुद्देमाल जप्त. लोधवडे तालुका मान इथं रात्रीच्या वेळी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सोन्याचे दागिने व रोकड लुटणाऱ्या टोळीचा दहिवडी पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी 7 आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, 4 मोटारसायकली आणि रोकड असा एकूण 3,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील लोधवडे येथील नाळवा वस्तीमध्ये नारायण बिरा चोपडे वय वर्ष 66 हे आपल्या कुटुंबासह राहतात. रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करून हत्याराचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना गप्प बसवले. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नी तंगुबाई यांच्याकडून पेटी व कपाटाची चावी घेतली. चोरट्यांनी घरातील पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच गळ्यातील सोन्याच्या मणी मंगळसूत्रातून हिसकावून घेतलेले दागिने असा सुमारे 2,60,000 रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील टीम, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी 7 आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली हत्यारे, 4 मोटारसायकली आणि रोकड असा एकूण 3,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, चांदणी मोठे, महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार श्रीनिवास सानप, रामचंद्र गाढवे, रवींद्र खाडे, सचिन जगताप, पोलीस नाईक नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरवट, निलेश कुठडे, महेंद्र खाडे, अजय भोसले, मल्हारी खाडे तसेच सायबर विभाग सातारा यांच्या पथकाचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाणे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह.